मोकळ्या मैदानावर सेट लावला, रंगमंच उभारला आणि पाऊस आला आणि जेवढ्या धावत्या पद्धतीनं आता सगळीकडं म्हणजे सर्वदूर हे नाटक हा विषय पोचतोय. उदाहरणार्थ परवा दिवशी रात्री पिंपरी चिंचवडला प्रयोग झाला, काल 2 सोलापूरला झाले, आज दुपारी पुण्याला होता आणि उद्या संध्याकाळी नाशिकला. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला सर्वदूर विषय पोचवण्याच्या निमित्तानं या बंदिस्त याचा फार चांगला उपयोग होतोय असं मला वाटतं. वसंत जहागीरदार यांचा प्रश्न आहे, पानिपत या कादंबरीचा कॅनव्हास फार मोठा आहे, तो रणांगण या नाटकात तुम्ही कसा सामावून घेतलात? हा प्रश्न मोहन वाघ यांच्यासाठी आहे. उद्या आमचं नाटक पहा, त्याचं उत्तर तुम्हाला सापडेल. मी खरं म्हणतो की आम्ही किती वर्णन केलं, किती सांगितलं तर तुम्हाला ते आता तुमच्या डोळ्यासमोर ते येणार नाही. आणि तुम्ही नाटक पहा आणि तुम्हाला वाटलं की नाही हो ह्याच्यात आणले कादंबरी आणि तुम्हाला वाटलं की समाधान वाटलं तर मला कळवा, किंवा नाही आम्हाला वी आर हॅपी अबाउट इट. केंद्रे यांच्यासाठी प्रश्न आहे की मांडणीबाबत किंवा नेपथ्याबाबत किंवा हे नेमकं सादर कसं करायचं याच्याबाबत द्विधा मनस्थिती अशी कधी झाली होती का? मला वाटतं जेव्हा एवढी मोठी कलाकृती दिग्दर्शक स्वतःच्या मनामध्ये कल्पित असतो तेव्हा अनेक वेळेला द्विधा मनस्थिती होते. म्हणजे असं काही नसतं की पहिल्या दिवशी कादंबरी वाचली, पहिल्या दिवशीच नाटकाचा आराखडा सुचला, पहिल्याच दिवशी नेपथ्य कसं असेल याच्याविषयी नेपथ्यकार आणि दिग्दर्शकामध्ये एकमत झालं, कपडेपट कसा असावा त्याविषयी एकमत झालं, असं कधीच होत नाही. मला वाटतं द्विधा मनस्थिती ही सातत्यानं राहायला हवी आहे एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये. आणि त्या द्विधा मनस्थितीला बाजूला करत 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 जेव्हा दिग्दर्शक एका संकल्पनेपर्यंत पोहोचतो, त्याच्या सगळ्या नटांना घेऊन, नाटककाराला घेऊन, नेपथ्यकाराला घेऊन, वेशभूषाकाराला घेऊन, प्रकाश योजनाकाराला घेऊन, रंगभूषाकाराला घेऊन, संगीतकाराला घेऊन, आणि मला असं वाटतं की त्या द्विधा मनस्थितीतनंच हळूहळू ज्याला एक स्वच्छ प्रयोग किंवा क्लिअर तुमच्या डोळ्यासमोर नाटक दिसायला लागण्याची एक स्टेज येते. आणि ती प्रत्येक नाटकामध्ये अशा पद्धतीची द्विधा मनस्थिती अनेक वेळेला असते. या नाटकामध्ये मी अनेक वेळेला अस्वस्थ असायचो, अरे हे होत नाहीये, मी वाघांना फोन करायचो, हे होत नाही हो, काहीतरी मला जरा सुचवा. मग ते काहीतरी असं करून बघ, होईल कदाचित. पाटलांना म्हणायचं, अरे बाबा ते तू लिहिलंयस अमकं खरं आहे, पण ते आता रंगमंचावर बसत नाही, त्याचं काय करायचं? ते कापायला लागेल, ती वर्णनं बाजूला करायला लागतील, त्याच्याऐवजी गाण्यात कन्व्हर्ट करायला लागेल. ते म्हणायचे कर मग. तर ही जी द्विधा मनस्थिती असते ती मला असं वाटतं की कुठल्याही सृजनशील कलावंताची किंवा एखाद्या कलाकृती मागची जी प्रक्रिया असते मानसिक, त्याचा हा अविभाज्य भाग आहे. त्याच्यामधून कोणाचीही सुटका नाही. पहिल्या दिवशीच काय पाटलांना कादंबरी सुचली आणि लगेच पहिलं पान ते शेवटचं पान झालेलं नाही. अनेक वेळेला थांबावं लागतं, स्वतःशी झगडावं लागतं, इतरांचे सल्ले घ्यावे लागतात, इतरांचं मार्गदर्शन घ्यावं लागतं. आणि या सगळ्या पराकाष्ठेनंतर जी उभी राहते ती कलाकृती असते. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं जसं दिग्दर्शकाचं कॉन्ट्रीब्युशन असतं तसं संबंध टीमचं आपापल्या परीनं कॉन्ट्रीब्युशन असतं. आणि म्हणून नाटक हे त्या संचाचं होतं. ते एका दिग्दर्शकाचं होत नाही, ते एका नाटककाराचं होत नाही, ते एका निर्मात्याचं होत नाही, तर ते सगळ्यांचं मिळून नाटक होतं. आणि म्हणूनच नाटक ही ग्रुप आर्ट आहे. नाटक ही वेगळ्या पद्धतीच्या समूहाची कला असं म्हटलं जातं. आणि वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या गोष्टी अनेक दिवसाच्या चिंतनानंतर, मननानंतर सुचत असतात. मला आठवतं की या नाटकाचं नेपथ्य हे वाघ साहेबांना आम्ही पानिपतावर उद्घाटन करून येताना रेल्वेमध्ये सुचलेलं आहे. आगगाडीमध्ये जी चर्चा झाली वामन केंद्रे आणि मोहन वाघ यांच्यामध्ये, त्यावेळेला त्यांना सुचलेलं. आगगाडीनं बराचशी एक मोठी भूमिका एकूण पानिपतच्या प्रवासात पार पाडलेली आहे. बचेंगे तो और भी लढेंगे हा दत्ताजी शिंदेचा प्रसंग अधिक चांगल्या पद्धतीनं पुण्याहून मुंबईला निघताना डेक्कन क्वीनमध्ये जेवणाचा जो पाठ असतो फर्स्ट क्लासचा, त्या पाठावर बॅग ठेवून मी ते प्रकरण लिहिलेलं आहे. त्यामुळे झुकझुक आगगाडी या संपूर्ण प्रकल्पामध्ये खूप मोठी भूमिका करून गेलेली आहे असं मला वाटतं. ऐतिहासिक कादंबरी लिहिताना मूळ पानिपत काही तडजोडी अपरिहार्यपणे स्वीकारायला लागल्या का, म्हणजे इतिहासाशी फारकत घेणाऱ्या? आणि
तसंच त्यानंतर त्याचं नाटकात रूपांतर करताना अशाच कारणास्तव इतिहासाशी फारकत घेणाऱ्या काही गोष्टी करायला लागल्या का? हे मला नाही वाटत फारशा इतिहासाशी फारकत करून घेणाऱ्या गोष्टी कराव्या लागल्या. पण या निमित्तानं मी एक सांगेन की संपूर्ण मराठी सारस्वतालाच पानिपत या विषयानं नेहमीच मोहून टाकलेलं आहे. काशीराजाची जी पानिपताची बकर आहे ती लोकहितवादींनी भाषांतरित केली. राम गणेश गडकरी तथा गोविंदाग्रज यांनी पानिपतचा फटका लिहिला. कौरव पांडव संगर तांडव द्वापारामध्ये होय आती, तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती. हा पानिपतचा फटका राम गणेश गडकरी यांनी लिहिला. म्हणजे किती मोठे लेखक या पानिपतावर लढलेले आहेत पहा. नंतर पुढे 1955-56च्या दरम्यान वि स खांडेकरांच्या डोक्यात पानिपत या विषयावर कादंबरी लिहायची होती. ती त्यांच्याकडून राहून गेली. 1962ला शेजवलकरांचं पुस्तक आलं आणि ते वाचल्यानंतर आपल्या तात्यासाहेब शिरवाडकरांना पानिपत या विषयावर कादंबरी लिहायची होती आणि 1964 साली त्यांनी काही नोट्सही काढलेल्या होत्या आणि पुन्हा मी लिहिली. म्हणजे या विषयानं सर्वांनाच कसं मोहून टाकलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सुद्धा एक मोठं स्फुट किंवा एक मोठा लेख पानिपतावर लिहिलेला आहे. आणि इतिहासापासून फारकत न घेण्याचं कारण असं की यामध्ये मुळात एवढं प्रचंड नाट्य होतं की कल्पनाशक्तीच्या आधारावर वेगळा काहीतरी वळण द्यावं असं मला कधी वाटलं नाही. कारण यातच एवढ्या विशाल अशा नद्या, खोल दऱ्या, कर्तृत्वाचे एवढे मोठे डोंगर, एवढं विराटपण म्हणजे महाकाव्याच्या जरतारी पदरासारखाच हा विषय होता. आणि मला नक्की पुन्हा पुन्हा विचार केला तर आठवतं की इतिहासापासून फारशी फारकत आम्हाला घ्यावी लागली नाही. मात्र नाटकाच्या निमित्तानं मी जरूर सांगेन की पानिपत कादंबरीमध्ये मधले बरेच काही प्रसंग रणांगण नाटकामध्ये नाहीत आणि रणांगण नाटकातले काही प्रवेश पानिपतमध्ये नाहीत. एक 2-3 अतिशय महत्त्वाचे वेगळ्या पद्धतीनं लिहिलेले प्रवेश हे रणांगणमध्ये आलेले आहेत. आत्ता पाटीलसाहेब बोलताना तात्यासाहेबांचा उल्लेख आला म्हणून मी म्हणतो की ह्या नाटकासाठी तात्यासाहेबांनी एखादं गीत लिहावं म्हणून आम्ही इथे आलो होतो. त्यांनी कबूलही केलं होतं. त्याच्यानंतर काय झालं की त्यांचा आम्हाला निरोप आला मुंबईला की माझी तब्येत बरी नाही आहे आणि मला तर काही संपूर्ण लिहिणं शक्य नाही. म्हणून मग मी इथे त्यांना भेटण्यासाठी इथे आलो नाशिकला त्यांना भेटण्यासाठी. त्यांची तब्येत बरी नव्हती. तर मी म्हटलं तुम्ही लिहून देणार होतं त्याचं काय झालं? तुम्हाला बरं वाटल्यावर लिहून दिलं तरी चालेल. ते मला नाही मोहन आता माझ्याकडे होणार नाही. पण मी ते 7-8 ओळी कुठेतरी लिहून ठेवलेत, 7-8 लाईन्स. आणि मला बरं वाटलं की मी तर तुम्हाला शोधून देईन. आणि मग मी नमस्कार केला, त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर ते म्हणाले की तुम्ही नेहमी चांगलंच करता, तुम्हाला भरपूर यश या नाटकात मिळेल. हा त्यांचा आम्हाला शेवटी मिळालेला आशीर्वाद आहे. आणि मला वाटतं जे काही आज यश आम्हाला या नाटकाला मिळतं आहे त्याच्यात त्यांच्या आशीर्वादाचाही फार मोठा भाग आहे. या निमित्तानं एक सांगावं असं वाटतं की तात्यासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्या दिवशीच हे नाटक ओपन झालेलं आहे. कालावधी जो नाटकासाठी घेतला आहे तो पूर्णतः म्हणजे मराठी सैन्य पुण्याहून निघतं असा घेतला आहे की फक्त रणांगणावर पोहोचल्यावरचा कालावधी घेतला आहे? याच्यामध्ये मला वाटतं की सैन्य निघतं त्याच्याही पूर्वीपासूनचा कालावधी आहे की नजीबाचा उदय, उत्तर भारताच्या राजकारणामध्ये आणि सत्ताकारणामध्ये नजीब खानचा उदय आणि नजीब खाननं संबंध ह्याला दत्ताजी शिंदे, मल्हारराव होळकर यांना कसं लपेटून घेतलं होतं आणि बोराडी घाटाचं युद्ध कसं झालं आणि त्याच्यामध्ये दत्ताजीचा वध झाला. आणि मला वाटतं की दत्ताजीचा हा जो वध आहे किंवा दत्ताजी कामी आले, दत्ताजी शिंदे, आणि खरं तर त्याची प्रतिक्रिया, त्याची रिॲक्शन म्हणून खऱ्या अर्थानं पानिपतची मोहीम सुरू झाली. तर इथून नाटकाची सुरुवात होते. नाटकाची सुरुवात पानिपतच्या रणांगणावरून आजच्या दिवशी होते, ज्या दिवशी म्हणजे या वर्षात संक्रांतीच्या दिवशी हे नाटक घडायला सुरुवात होते. ते पाठीमागं जातं, ते दत्ताजीच्या काळापासून ते पुन्हा पानिपतपर्यंत आणि पुन्हा ते आजवर येऊन ठेपतं. एवढा मोठा स्पॅन आहे.
म्हणजे पानिपतचा स्पॅन आहेच आहे, त्याचबरोबर आजच्या काळाशी त्याचा संबंध फार जवळचा आहे. प्रेक्षकांकडून एक प्रश्न आहे विश्वास पाटलांना. उपजिल्हाधिकारी ह्यासारखे महत्त्वाचे पद आपल्याकडे असूनही आपण लेखक आणि नाटककार कसे काय झालात? मला वाटतं मी काम करतो आहे याची शासनाला जाणीव असावी, म्हणून मला 4 वर्षापूर्वी प्रमोशनही मिळालेलं आहे आणि मी सध्या ॲडिशनल कलेक्टर म्हणून काम करतो आहे. तर हा प्रश्न मला अनेक ठिकाणी वारंवार विचारला जातो. याचं उत्तर मी आवड असेल तर सवड होते असं देईन. आणि एक नाद असावा लागतो माणसाला. नादी माणसाला बरोबर वाट सापडते. दुसऱ्या कुठल्याही आडवळणी गावामध्ये एखादा दारुडा मनुष्य गेला आणि त्यानं नुसतं त्या गावातल्या दुसऱ्या माणसाकडे डोळ्यानं पाहिलं तर त्याला कळतं की ह्याला काय हवं आहे. तर त्याचप्रमाणे जर नाद असेल, आवड असेल तर सवड होते. आणि मी नेहमी सांगतो की माझ्या मित्रांचा क्लबमध्ये आणि गप्पामध्ये जेवढा वेळ जातो तेवढाच वेळ मी साहित्याला देतो आणि तेवढा मला पुरेसा असतो. पुन्हा दुसरा प्रश्न आहे विश्वास पाटलांनाच. पानिपतच्या रणांगणावर मराठ्यांचा पराभव झाला हे अर्धसत्य आहे. त्या पराभवाला पुण्यापासूनच सुरुवात झाली होती. सैन्याबरोबर जो प्रचंड कुटुंब कबिला गेला त्याला पोचता पोचता सदाशिवराव भाऊची दमछाक झाली होती. ते पराभवाचं मोठं कारण नाही काय? या पराभवाच्या कारणाचा विचार नाटकामध्ये आणि कादंबरीमध्ये विस्ताराने केलेलाच आहे. पण बाजार पुणगे किंवा बायका पोरं नेणं हा जो प्रकार आहे तो मात्र दुर्दैवानं सदाशिव भाऊनी काही सुरू केला नव्हता. पण त्यांच्या आधीचं जे 20 वर्षाचं मराठ्यांचं राजकारण होतं आणि त्याला मुख्य जबाबदार गोष्ट म्हणजे बाजीराव आणि मस्तानीचं प्रकरण. मुळात व्हायचं काय की मराठा सैनिक हा 12 महिनेवाला सैनिक कधीच नव्हता अफगाणांसारखा. मराठा सैनिक हा शेतकरी होता. दसऱ्याला खळ्यात धान्य टाकायचं आणि मग कमरेला तलवार बांधून घोड्यावर बसून मोहिमेला निघायचं आणि मृगाला परत पेरणीसाठी परत यायचं. म्हणजे परमनंट आर्मी आपली नव्हती. आणि एवढ्या 8 महिन्याच्या काळामध्ये तो स्त्रिया पोरांपासून दूर असायचा. आणि याचाच परिणाम म्हणून की काय, बाजीराव उत्तरेत दूर असताना मस्तानींशी त्यांचा प्रेम संबंध आला आणि पुढे जे मराठ्यांच्या राजकारणात घोटाळे झाले. मग ही आपली करती माणसं बाहेर जाण्याऐवजी आणि दुसऱ्या कुठल्या तरी बायांचा छंदीपंदी नाद लागण्याऐवजी त्यांनी आपल्या घरच्या स्त्रियांना बरोबर न्यावं असं पेशव्यांच्या मातोश्री म्हणजे बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई यांच्या डोक्यामध्ये प्रथम विचार आला. आणि म्हणून मराठा प्रमुख सरदार म्हणजे बाजीराव पेशवे आणि त्यांच्याबरोबरचे सर्व सरदार हे आपल्या घरच्या स्त्रिया नेऊ लागले. मग सरदार नेता आहेत म्हणून काही मोठ्या पदावरचे मामलेदार सुभेदार नेऊ लागले. मग थोड्या घरच्या थोड्या बाहेरच्या अशा पद्धतीनं मराठा फौजेला हे मुसलमानी वळण लागलेलं होतं. आणि ह्या दुर्दैवाला भाऊसाहेब पेशवे जबाबदार नव्हते तर 20 वर्षाच्या आधीचं मराठ्यांचं बिघडलेलं राजकारण जबाबदार होतं. आणि आम्ही लपवलेलं नाही. मला वाटतं तुम्ही म्हटलंय ते बरोबर आहे की या सबंध नाटकामध्ये किंवा सबंध कादंबरीमध्येच पानिपतचा पराभव हा अंतिम पराभव होता. पण मला असं वाटतं की सदाभाऊच्या नशिबाला प्रत्येक दिवशीच पराभव आला. आणि तो पराभव होता ज्या क्षणी त्यांनी तो विडा उचलला की पानिपतच्या मोहिमेचा विडा मी उचलतो आहे. आणि त्या क्षणी पेशवीनबाईंनी गोपिकाबाईंनी सांगितलं की थांबा. आणि थांबवल्यानंतर पेशव्यांबरोबर हितगुज झालं की एकट्या सदाभाऊला कसं काय पाठवता, उद्या जर तो तिकडे गेला जिंकला तर तो मोठा बादशाह होईल आणि मग आपल्या नकट्या पेशवाईला कोण पुसणार. म्हणून त्याला एकट्याला पाठवू नका तर त्याच्याबरोबर विश्वासरावांना पाठवा. सबंध मोहीम जी आहे ती विश्वासरावांच्या नावानं काढा. करार मदार होतील ते विश्वासरावांच्या नावानं होऊ द्या. अशा पद्धतीचं राजकारण मला वाटतं की ज्या क्षणी त्यानं विडा उचलला त्या क्षणी त्याच्या पराभवाची शृंखला सुरू झाली. मी असं म्हणतोय की पानिपतचा ॲक्च्युअल वॉरमधला पराभव किंवा युद्धातला पराभव हा अंतिम पराभव होता. परंतु सदाभाऊचा पराभव हा सातत्यानं होत गेला. ज्या क्षणी मोहीम निघाली त्या क्षणी हे सगळे धर्ममार्तंड, बुणगे, बाजार, हे सगळ्या स्त्रिया, पोरं, बैरागी अशी सगळीच माणसं
30-35-40 हजार माणसं बरोबर न्यावी लागली. आणि त्या संबंध याचा जो परिणाम आहे, म्हणून सदाभाऊचं मोठेपण कुठे आहे की अशा साध्या साध्या पराभवाला गिळून, तो कडवटपणा गिळून पुन्हा देशाच्या प्रेमासाठी, देशाच्या काय म्हणूया सार्वभौमत्वाच्या उर्मीनं तो माणूस पुन्हा एखाद्या खंद्यावीरासारखा उभा राहतो आणि शेवटापर्यंत लढतो. म्हणून सदाभाऊच्या नशिबी आलेली पराभवाची शृंखला म्हणजेच हे पानिपतची मोहीम आहे. अंतिम जो काही पराभव होता तो तिथला होता, ज्याला आम्ही आता पराभव मानत नाही. आम्ही म्हणतोय की तो तांत्रिक पराभव होता. त्याच्या मागचं पानिपत म्हणजे हा पराभव नसून खऱ्या अर्थानं तो विजय होता. कारण त्यानं स्वातंत्र्याची प्रेरणा, स्वातंत्र्याचा विचार, आपल्या अस्मितेचा विचार करायला पुन्हा भारताला एकदा मजबूर केलं असं म्हणूया किंवा भाग पाडलं, म्हणून तो पराभव नव्हता असं आमचं सगळ्यांचं मत आहे. पानिपत या नाटकाची सुरुवात जी काही झाली तिथे जाऊन आणि त्याच्यावर जे काही तुमची विचारमंथन झालं, तेव्हापासूनच माझ्या अंदाजाने हा सगळा खेळ प्रचंड खर्चिक होणार असावा असा अंदाज तुम्हाला आला, किंवा मुळात खर्चिक आहे का? सामान्य जी नाटकं असतात त्यापेक्षा पानिपतवर जी काही पार्श्वभूमी युद्धाची आहे किंवा त्या जागेची आहे त्याच्यामुळे अधिक खर्चिक होईल असा काही अंदाज होता का? इतर नाटकांच्या मानाने 4-5 पटीने खर्च जास्त होण्याची आम्हाला कल्पना होती, मला पॉझिटिव्हली कल्पना होती. परंतु मी जे मगाशी म्हटलं की जिद्द आणि आमची जी मस्ती आहे की पैसा हा एकच समाधान नाही आहे, मिळणं न मिळणं, पण आर्टिस्टला एक क्रिएशनचं समाधान असतं की एक आपण इतक्या वर्षाचा अन्याय पुसून टाकणं आणि एक कठीण विषय उचलून तो यशस्वी करून दाखवणं, ह्या कारणासाठी ते नाटक केले. मी हा प्रश्न यासाठी विचारला कारण नाटक चालेल की नाही याची कल्पना बहुधा कुठल्याच निर्मात्याला आधी नसते, त्याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. अशा वेळी नेमकं काय तुम्हाला असं वाटलं की नाही एवढा मोठा खर्च हा मी करणारच? मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की केवळ पैसा मिळवणं ह्या दृष्टीने मी हा व्यवसाय आजपर्यंत कधी केलेलाच नाही आहे. पण त्याचबरोबर मला आपल्या मराठी प्रेक्षकांची एवढी खात्री आहे की चांगलं जर तुम्ही काही दिलं तर ते निश्चितप्रमाणे तुम्हाला त्या सगळ्या संकटातनं बाहेर काढतात. याचं एक मिनिटात मी उत्तर असं देईन की बरोबर आहे, वाघ म्हणाले तसं की या नाटकाच्या बजेटचा अंदाज हा त्यांच्या नेहमीच्या नाटकापेक्षा 5 ते 6 नाटकाचा आहे. लक्षात घ्या की जवळजवळ 4 महिने तालीम, ती तालीमसुद्धा सकाळी 9 ते रात्री 11, त्याच्यामध्ये कलावंत आणि बॅकस्टेजवाली सगळी टोटल टीम जी आता आहे ती जवळजवळ 36 ते 38 माणसांची टीम आहे. 36 ते 38 माणसांचं दररोजचं एक्सपेन्सेस, त्याचबरोबर एवढे त्या नाटकामध्ये जवळजवळ 90-100 पात्र आहेत. एकूण पात्र जी आहेत ती 90-100 आहेत. त्या प्रत्येक पात्राचे कपडेपट, त्या प्रत्येक पात्राची वेशभूषा, त्याच्यानंतर त्यांची रंगभूषा, म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या बॅकस्टेजमध्ये जातो तेव्हा आम्हालाच उभा राहायला जागा नसते, नट म्हणतात जरा बाहेर उभे राहा. आणि त्यांचं बरोबर आहे, कारण आम्ही नसलो तरी नाटक होतं, ते नसले तर नाटक होणार नाही. आमची लुडबुड आता चालून घेत नाहीत, ते खपवून घेत नाही, म्हणून आम्ही सगळे बाहेर जाऊन बसतो, फॉयरमध्ये जाऊन बसतो. तर जवळजवळ 20 ते 25 पेट्यांमध्ये मोठमोठ्या ट्रंक्स आहेत ज्याच्यामध्ये सगळा कपडेपट जेव्हा उलगडला जातो तेव्हा बघणाराचाच ऊर दडपतो की एवढं सगळं हे नाटकात आहे का? हे सगळं जे मांडलं चाललेलं आहे हे नाटकाचं आहे का सर्कस आहे? तर या सगळ्याला लागणारा एक्सपेन्सेस, त्याचनंतर त्याचा जो म्युझिक ट्रॅक ज्या पद्धतीनं आमचे मित्र आहेत अनंत मेंबर, अत्यंत वेगळ्या पद्धतीचं म्युझिक तुम्हाला ऐकायला मिळेल की ज्या ताकदीनं त्याचा सगळा साऊंड ट्रॅक आणि म्युझिक केलेलं आहे. त्यांनी कुठून कुठून जाऊन अफगाणिस्तानचं म्युझिक पाहिजे म्हणून मूळ अफगाण म्युझिशियन्स मिळवले, ते आणले, त्यांच्याकडनं वाजवून घेतलं. अशा पद्धतीनं जवळजवळ मला असं वाटतं की मी नाटकं यापूर्वी केलेली आहेत, भरपूर केलेली आहेत. म्युझिकल जास्त करणारा डिरेक्टर आहे मी, तर मला माहिती आहे की 2 दिवस आणि 3 दिवस मॅक्सिमम स्टुडिओमधलं काम संपतं आमचं. या वेळेला आमचं काम जवळजवळ 11 ते 12 दिवस चालू होतं तरी ते संपत नव्हतं आणि अजूनही आमचं काम बाकी आहे थोडंसं.
ते आम्ही अमेरिकेला जाण्यापूर्वी करायचं ठरवलं आहे की बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, काही चेंजेस आहेत, काही शब्द कळत नाही, असं काहीतरी आहे, ते त्याचं काम चालू आहे. तर याचा जरा विचार जर केला तर असं लक्षात येईल. आणि संबंध नाटकामध्ये 36 माणसांना घेऊन त्यांना काही ना काही प्रमाणामध्ये मानधन देणं, त्याला येणारा खर्च, हा संबंध बघता हा फार प्रचंड मोठा डोलारा होता. आणि हे मला सांगायला आनंद वाटतो की मला असं नाही वाटत की मोहन वाघ जर नसते या नाटकामागे हे नाटक उभं राहिलं असतं. हे नाटक झालं, उभं राहिलं, ते केवळ मोहन वाघासारखा जिद्दी निर्माता आणि तडप होती त्यांची हा विषय लोकांसमोर मांडायचा म्हणूनच झालेलं आहे. अन्यथा हे नाटक पाहणं मराठी प्रेक्षकांच्या नशिबी आलं नसतं. इथं वसंत गोलप रंग साधना नाशिक रोड यांनी विचारलेलं आहे, पानिपतवरून रणांगण झालं तसं महानायक कादंबरीवर लिहिण्याचा विचार आहे का, किंवा त्यांच्या काही मित्रांनी ती वाचली आहे आणि त्याच्यावरती नाटक करू इच्छितात, त्याला आपली काही हरकत आहे का? मी याचं जाहीर उत्तर असं देईन की आदरणीय वसंत कानेटकर यांनी सुद्धा ही कादंबरी महानायक वाचल्यावर हिच्यावर तुम्ही जरूर नाटकल्या असं मला सांगितलं. पण आता एका विषयावर पुन्हा पुन्हा मी काही लिहायचं नाही असं ठरवलेलं आहे. दुसरं कोणी उत्तम लिहिल तर मला मी त्याचं स्वागत करेन. पण धोक्याची सूचना मी एक नक्की सांगेन की तरुणांचा उत्साह हा 4-2 दिवसांचा असतो. पण चांगली कलाकृती करायची असेल तर आपल्या आयुष्यातले 4-5 वर्ष बाजूला काढून ठेवावी लागतात. अन्यथा आपला सर्वांना माहिती आहे की जवळजवळ 3 ते 4 कंपन्यांनी पानिपत कादंबरीवर TV सिरियल करायचं जाहीर केलेलं होतं, पण कुणाचंही ते धाडस झालं नाही. याचं कारण आपल्या आयुष्यातली 5-6 वर्ष बाहेर काढून त्या दिग्दर्शकानं किंवा निर्मात्यानं ठेवली पाहिजेत. आणि झाडाझडतीचा अनुभव माझा असा आहे की झाडाझडती कादंबरीवर नव्या लेखकाने 3 नाट्यसंहिता लिहिल्या आणि अधिक त्याच्यात भर घालण्याऐवजी त्याचं वांगं झालं. तर मी असं म्हणेन की खरोखरच प्रामाणिकपणे आणि चांगला प्रयत्न कोणी करणार असेल तर दुसरा लेखक या निमित्तानं पुढे येत असेल तर त्याचा दुस्वास करणारा मी नव्हे, मी त्याचं स्वागतच करेन, पण प्रयत्न चांगला असेल तर. निर्मात्यांना प्रश्न आहे, आत्ता जी चर्चा झाली त्यालाच अनुषंगून आहे. DD मेट्रोवर जी पानिपत की आखरी जंग ही मालिका सुरू आहे, त्यामध्ये व रणांगण या नाटकामध्ये काय फरक आहे? आपल्याला प्रश्न. पहिलं म्हणजे मी दूरदर्शनवरचे टुकार कार्यक्रम पाहत नाही. आणि तुम्हाला जर ह्याचं उत्तर पाहायचं असेल आणि तुम्ही ते DDवरचं काय पाहत असाल, जे काय भानगड आहे ती, तर उद्या नाटक पहा आणि तुम्ही ठरवा कुठलं चांगलं आहे. मी मुद्दाम सांगेन की त्या दूरदर्शनच्या मालिकेमध्ये आणि आमच्या नाट्यकृतीमध्ये केसा एवढाही हे नाही, संबंध नाही आहे. आणि मुळात केसाची गंमत तुम्हाला सांगितली, पण मला कुणीतरी सांगितलं त्या आखरी जंगबद्दल, त्यामध्ये बोटं फिरवायचं तर राहू द्या, विश्वासराव आणि भाऊसाहेब यांच्या केस एवढे लांब आहेत श्रीकृष्णासारखे की ते पाठीवरून रुळतात. म्हणजे त्या केसावरून त्याचा दर्जा लक्षात येईल. म्हणजे श्रीकृष्णाचा जसा लांब पुतळा होता तसं त्या सर्व पेशव्यांच्या कर्त्या पुरुषांचे असे लांब लचक केस आहेत. प्रश्न असा आहे प्रेक्षकांकडून, नटसम्राट ही भूमिका अनेकांना झपाटून गेली, अशा प्रकारची आपल्या नाटकात काही भूमिका आहे का? होय, मला वाटतं यामध्ये एक भूमिका नाही तर कितीतरी भूमिका अशा आहेत. पण त्यातल्या महत्त्वाच्या ज्या 2-3 भूमिका आहेत, सदाभाऊची भूमिका, अहमदशाह अब्दालीची भूमिका, नजीबची भूमिका, विश्वासरावाची भूमिका, मल्हारराव होळकरांची भूमिका, मला असं वाटतं की ह्या भूमिका ज्या आहेत त्या विविध काळामध्ये विविध नटांना भुरळ घालतील. कारण आतापासूनच हा रोल मला करायचा आहे अशी कुजबूज आमच्या कानापर्यंत ऐकू येऊ लागलेली आहे. त्यामुळं आम्ही आमच्या नटांना नेहमी म्हणतो की सावधान, विंगेत दुसरी माणसं उभी आहेत. तिघांनाही मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की एक कलाकृती उभारल्यानंतर त्यातून ती अगदी आपल्याला पाहिजे तशी झाली तर कलाकाराला स्वतःला एक समाधान मिळतं. समोर प्रेक्षक असोत किंवा नसोत, पण स्वतः मात्र कलाकार हा आनंदी होतो. तर त्या तऱ्हेचा आनंद, त्या तऱ्हेचा म्हणजे प्रेक्षक नसल्याचा नाही,
निव्वळ चांगली कलाकृती आपल्या हातनं निर्माण झाली याचा आनंद असा आत्ता तुम्हाला लाभतोय का? 101% लागतोय. कारण तेवढ्यासाठी मी ते केलं. मागाशीच मी म्हटलं ना, हे पैशासाठी केलेलं नाहीच आहे. आर्टिस्टचं क्रिएशन म्हणजे एक सॅटिस्फॅक्शन आहे, त्यासाठी मी हे केलं. एक चांगल्या योद्ध्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी. आणि ते मला वाटतं इतक्या वर्षाचा जो कलंक आम्ही पुसून टाकू शकलो याचं आम्हाला समाधान आहे. मला वाटतं या दोघांचंही तसंच मत असेल. हां, आम्हाला समाधान आहेच. पण हे समाधान यासाठी मिळालं की हे 99% हे त्रांगडं फसणार आहे असेच लोक कुजबुजत होते. अगदी आमची हितचिंतक मंडळी सुद्धा सांगत होती की हे काही शेवटी जमणार नाही, कारण यातल्या 99 पायऱ्या निसरड्या होत्या आणि त्या निसरड्या होत्या म्हणूनच 100वी पायरी गाठण्यासाठी आपल्याला खूप धडपड करावी लागणार आहे याची जाणीव आम्हाला होती. आणि मला आठवतं की नाटकाच्या आधी काही दिवस आम्ही बिर्ला मातोश्रीमध्ये ज्यावेळेला रंगीत तालमी होत्या त्यावेळेला रात्रभर तालीम चालायची आणि आम्ही जिद्दीनं काही वेळेला वर्तमानपत्रावर त्या ठिकाणी झोपलेलो आहे. पण त्या जिद्दीचं आता म्हणजे फलद्रूप झाली आणि मराठमोळ्या प्रेक्षकांनी हे नाटक उचलून धरल्यामुळं नक्कीच आम्ही समाधानी आहोत. असं म्हटलं जातं की कुठलीही कलाकृती परिपूर्ण नसते आणि कुठलाही कलावंत समाधानी नसतो. हे म्हणण्यापर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आम्ही आता या प्रयोगाकडे वळून पाहतोय, त्याच्या प्रतिसादाकडे वळून पाहतोय, तेव्हा असं लक्षात आलं होतं की ज्या पद्धतीनं हे नाटक कल्पना करता आली होती त्याच्या इतपत हे नक्की रंगमंचावरती खरं उतरलेलं आहे. कारण पानिपत जसं म्हटलोय की त्या शब्दापासूनच सगळ्या वाटा पराभवाकडे जाणाऱ्या होत्या की मुळात या कादंबरीवर नाटक होणारच नाही अशी खात्री लोकांना होती. ती आमच्या पथ्यावरच पडली एका परीनं. का त्याच्यामुळे फारसं कोणी लुडबुड करायचा प्रयत्न केला नाही की होतंय का, बरं होतंय का, अमकं होतंय का, तमकं होतंय का, हे फसणारच आहे असं जवळजवळ आमच्या सगळ्या मित्रांनी किंवा जाणकारांना सुद्धा त्याविषयी फार मोठी शंका होती की हे काही होत नाही. आणि त्याच्यामुळं ते आता ज्या पद्धतीनं आमच्या मनामध्ये आलं की पराभवाच्या वाटा आधी बुजा, असे आमची पहिली प्लॅनिंग होतं की याच्यामध्ये कुठे कुठे फसू शकतं ते बुजायचं. आणि मग आम्ही असं म्हणायचो की कदाचित पानिपतमध्ये झाला असेल पराभव, पण आम्ही हे पानिपत उभा करतोय ते जिंकण्यासाठी. आम्ही हे रणांगण उभा करतोय ते हारण्यासाठी नव्हे तर ते जिंकण्यासाठी. आणि मला असं वाटतं की कुठंतरी आमची लढाई आमच्या दृष्टीपथात आम्हाला विजय दिसतोय, आमच्या हातात दिसतोय, काही वेळेला आमच्या खिशात येताना दिसतोय. आणि काही वेळेला आम्हाला हवेमध्ये लोक जेव्हा त्या विजयाविषयी बोलतायत, आमच्या पाठीशी बोलतायत, आमचे हितचिंतक बोलतायत, आमच्याविषयी बरी कणव असलेली माणसं बोलतायत, सामान्य माणसं बोलतायत, जाणकार बोलतायत, तेव्हा कदाचित आम्ही त्या विजयाच्या जवळपास आहोत असं मला वाटतं. अजून 100, 200, 400 प्रयोगानंतर आम्ही खात्रीपूर्वक सांगू की हो आम्ही विजय गाठलेला आहे. पण आम्ही विजय पथावर नक्की उभे आहोत एवढं मात्र आम्ही सर्वांच्या वतीनं मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मी एवढं म्हणेन पथावर बिथावर काय नाही, आम्ही विजय गाठलेला आहे. नाशिककरांच्या वतीनं आपणा सर्वांचं, कारण विजय समोर दृष्टीपथात आहे की कब्जात आहे एवढाच फक्त प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही फक्त हार्दिक अभिनंदन करू शकतो आणि तेवढं करतो. आणि श्री जुन्नरे याच्यानंतर बोलतील. एक मिनिट. आम्हाला इथे बोलवल्याबद्दल आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हा सर्वांचे आम्ही उपस्थित रसिकांना जोरात नाही. वसंत व्याख्यानालयाचं आजचं पुष्प पानिपत सारखी ऐतिहासिक कादंबरी आणि ज्या कादंबरीवरती रणांगण हे अतिशय अवघड असं नाटक, अशी कलाकृती ज्यांनी निर्माण केली, असे निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक यांनी आज या ठिकाणी व्याख्यानालयाच्या व्यासपीठावरती उपस्थित राहून प्रेक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना अत्यंत मुद्देसूद आणि सुरेख अशी उत्तर दिली. त्याबद्दल मी निर्माते श्रीयुत मोहन वाघ यांचे व्याख्यानमालेच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि त्यांना मागल्याचे कार्याध्यक्ष श्री जयंत दातेगावकर यांनी लघुवस्त्र आणि श्रीफळ द्यावं अशी मी विनंती करतो.
त्याचप्रमाणे या पानिपत कादंबरीचे लेखक आणि रणांगण नाटकाचे लेखक श्री विश्वासराव पाटील यांनाही श्रीफळ आणि लघुवस्त्र श्री बेणी यांनी द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि या नाटकाचे दिग्दर्शक श्री वामनराव केंद्रे यांना लोकेश शेवडे यांनी लघुवस्त्र आणि श्रीफळ द्यावं अशी मी विनंती करतो. आपण या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले सर्वांचे हार्दिक आभार. उद्याचा कार्यक्रम श्री विजय तारी यांचा शब्दकल्लोळ हा कार्यक्रम होणार आहे. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो. धन्यवाद.